हाय एव्हरीवन, आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत अत्यंत हेल्दी असा डेट्स आणि कॅरेटचा केक. त्यासाठी मी खूप सारे डेट्स या ठिकाणी सीड्स त्याच्या काढून घेतल्यात, किसलेला गाजर या ठिकाणी घेतलाय, साखरेचं कॅरमेल बनवून घेतलंय आणि आता फायनली आपण 1 ते 1.5 कप गव्हाचं पीठ या ठिकाणी ॲड करतोय आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे मिल्क पावडर आणि इलायची पावडर हे सगळं मिक्स करून घेतलंय. आता जी खजुराची पेस्ट केली होती ती याच्यामध्ये मी ॲड करून घेतली आणि ऑलमोस्ट अर्धा कप ऑइल मी याच्यामध्ये ॲड करते. तुम्ही बटर देखील घालू शकता किंवा तुपाचा यूज देखील करू शकता. हे सगळं काही मी एकजीव करून घेतलं आहे आणि आता जे काही साखरेचं कॅरेमेल होतं ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हे सगळं प्रॉपरली आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि फायनली हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये गाजराचा किस ॲड करून घ्यायचा आहे. हा अतिशय हेल्दी व्हर्जन असलेला गिल्ट फ्री केक आहे मित्रांनो. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यामध्ये मी आता व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी मी या ठिकाणी विनेगर देखील ॲड केलेले आहे. आता एका टीनमध्ये बटर पेपर लावून त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून हे सगळं बॅटर त्याच्यामध्ये मी ॲड केले आणि फायनली टॉपिंगसाठी मी काही डेट्स, काही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि इकडे ऑलरेडी आपली कढई प्रीहीट करायला ठेवली होती. त्या कढईमध्ये आता हा टीन ठेवून द्यायचा आहे आणि त्याला झाकण लावून आता ऑलमोस्ट 40-45 मिनिट किंवा कदाचित जास्त वेळही लागू शकतो कारण आपण गव्हाचं पीठ यूज करतोय. सो फायनली हा आता आपला केक रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता नाईफ ॲज इट इज निघते. सो आता ह्याला थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बटर पेपर रिमूव्ह करून हे करायचं आहे आणि ॲक्च्युली मी गरम असतानाच त्याला डिमोल्ड केलेला आहे. बट स्टील तुम्ही बघू शकता हा अतिशय स्पॉन्जी, सॉफ्ट असा, डिलिशियस आणि हेल्दी असा आपला डेट्स कॅरेटचा केक बनून रेडी आहे. नक्की ट्राय करा.